नमस्कार मित्रांनो, मी रितेश. स्वागत आहे तुमचा वेल्थ इनसाइट्स बाय रितेश या चॅनलवर. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलो आहोत. क्रिप्टोकरन्सी काय आहे. खूप साऱ्या लोकांना क्रिप्टो माहीत पण असेल आणि नसेल पण माहिती. ज्यांना माहीत आहे तर त्यांनी नाव ऐकलं असेल, बिटकॉइन, इथेरियम, सोलाना, XRP वगैरे. पण त्याचा मीनिंग काय आहे, यूज कसा आणि टाईप्स कोणते कोणते, तर हे लोकांना बरोबर कळत नाही. तर आज आपण हे सगळं सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेणार आहोत. आणि ज्यांना कुणाला नोट डाऊन करून घ्यायचे तर ते बुक आणि पेन घेऊन बसा. जे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटतात ते नोट डाऊन करा. तर सुरू करूया. म्हणजे क्रिप्टो म्हणजे काय. तर करन्सी म्हणजे एक डिजिटल करन्सी आहे जी फक्त ऑनलाईन एक्झिस्ट करते. याला पेपर, नोट्स किंवा कॉईन असं काही नसतं. हे फक्त डिजिटल आहे. म्हणजे फिजिकली नाही. आपले 5 रुपये 10 रुपये जे असतात असं फिजिकल कॉईन्स असतात. हे असं फिजिकली नसतं. जे काय आहे ते ऑनलाईन असतं. हे सगळं जे चालतं एक कम्प्युटर नेटवर्कवर चालतं. आणि हे जे आहे डिसेंट्रलाइज्ड आहे. म्हणजे यावर कोणाचाही कंट्रोल नाही. नाही बँकचा, ना गव्हर्मेंटचा, ना कोणाचा. हे जे आहेत, जे ट्रान्झॅक्शन होते ते जे व्हेरीफाय होते ते स्पेशल टेक्नॉलॉजीवर म्हणजे ब्लॉकचेनवर. आपले जे ट्रान्झॅक्शन असतात ते बँक थ्रू होतात आणि हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते टेक्नॉलॉजीवर होते जे आहे ते ब्लॉकचेन. तर सिम्पल भाषेमध्ये समजून घ्या. बिटकॉइन जे आहे ते 2009मध्ये सतोशी नाकामोटोनी सुरू केली होती. ती पहिली क्रिप्टोकरन्सी होती, ज्यामुळे वर्ल्डला समजलं की बँकिंग सिस्टमशिवाय पण पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. तर म्हणजे क्रिप्टो का आहे, तर त्याचा मेन उद्देश काय आहे. तर क्रिप्टोचा मेन उद्देश म्हणजे ट्रान्झॅक्शन सेफ, फास्ट आणि चीप करणं. नॉर्मल बँकिंग सिस्टममध्ये इंटरनॅशनलला पैसे पाठवायला 2 ते 3 दिवस लागतात आणि त्याला फीस पण जास्त लागते. तर पण क्रिप्टोमध्ये तुम्ही जगाच्या कुठेही पैसे पाठवले तरी मिनिटामध्ये जातात, ट्रान्सफर होतात आणि काही केसेसमध्ये ट्रान्झॅक्शन फीस पण खूप कमी असते. दुसरा पॉईंट म्हणजे ओनरशिप. तुमचे पैसे फक्त तुमच्या वॉलेटमध्येच असतात. बँकच्या कंट्रोलमध्ये नाही, नाही गव्हर्मेंटच्या. हे एकदम म्हणजे फ्रीडम ऑफ मनी कन्सेप्ट आहे. म्हणजेच की हे पैसे जे आहेत ते फक्त तुमचे पैसे राहणार आहे. तर आपण बघूयात आता टाईप्स ऑफ क्रिप्टोकरन्सी. म्हणजे तर मी तुम्हाला चार्टवर दाखवतो टाईप्स ऑफ कसे असतात, किती प्रकारचे कॉईन्स असतात वगैरे. तर मी हे बघा. तर हे बघा. तर BTC, इथेरियम, सोलाना, XRP, डोजकॉइन असे खूप प्रकारचे कॉईन असतात. तर या सगळ्या कॉईनबद्दल म्हणजे सांगणार आहे. समजून घ्यायचं आपण काय आहे काय नाही. तर हे सगळे कॉईन्स आहेत. तर आपण एक एक करून समजून घेऊयात काय आहे कसं आहे. तर आपण सुरुवात करूया BTC म्हणजे बिटकॉईनपासून आपण सुरुवात करूया. तर बिटकॉईन म्हणजे पहिली क्रिप्टोकरन्सी. याला डिजिटल गोल्ड म्हणतात कारण लोक BTCला स्टोअर ऑफ व्हॅल्यूसाठी वापरतात. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे असा ॲसेट ज्याचं व्हॅल्यू लॉंग टर्ममध्ये पण सेफ राहते आणि टाईमसोबत वाढते. लोक त्याला पैसे सेव्ह आणि होल्ड करण्यासाठी वापरतात. जसं की गोल्ड. लोक गोल्डला घेऊन ठेवतात कारण त्याची व्हॅल्यू टाईमसोबत कमी होत नाही, वाढत जाते. ते एक सेफ ॲसेट म्हणतात. तसंच बिटकॉईनला डिजिटल गोल्ड म्हणतात कारण त्याची सप्लाय लिमिटेड आहे. टाईमसोबत त्याची डिमांड वाढते म्हणून त्याची व्हॅल्यू पण वाढत जाते. लोक बिटकॉईनला इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ सिक्युअर करण्यासाठी वापरतात, जसं की लोक गोल्डला वापरतात. सिम्पल वर्ड्समध्ये गोल्ड फिजिकल वर्ल्डमध्ये सेफ ॲसेट्स आहे. तर बिटकॉईन जे आहे ते डिजिटल वर्ल्डमध्ये गोल्डसारखं सेफ ॲसेट कन्सिडर होतं. हे
म्हणजे याचं जे आहे स्कॅर्सिटीमुळे त्याची व्हॅल्यू वाढते. स्कॅर्सिटी म्हणजे काय की कमी सप्लाय. बिटकॉईनचा एक रूल आहे, जगभरात फक्त 21 मिलियन कॉईन्स आहेत फक्त. त्याचा अर्थ म्हणजे असा की जास्तीत जास्त 21 मिलियन कॉईन्स एक्झिस्ट होणार, त्यापेक्षा एक पण नाही. जसं गोल्ड हे अर्थमध्ये लिमिटेड आहे, अनलिमिटेड क्रिएट करू शकत नाही आपण, म्हणून त्याची व्हॅल्यू वाढत जाते. आणि समजा डिमांड वाढते, जसं की म्हणजे लोक बिटकॉईनला बाय करतात ते, पण सप्लाय फिक्स आहे फक्त 21 मिलियन कॉईन्स. जर डिमांड वाढते पण सप्लाय तुमची सेम राहते, तर तुमची प्राईस जी आहे ती ॲटोमॅटिकली वाढत राहणार आहे. स्कॅर्सिटी म्हणजे लिमिटेड सप्लाय. बिटकॉईन लिमिटेड आहे 21 मिलियन कॉईन्स, त्यामुळे त्याची डिमांड वाढत राहते. तर आपण आता बघूया इथेरियम. इथेरियम काय आहे? इथेरियम ही दुसरी मोठी करन्सी आहे BTC नंतरची. पण इथेरियम फक्त एक डिजिटल कॉईन किंवा पैसे नाही, तर हा एक प्लॅटफॉर्म पण आहे. या प्लॅटफॉर्मवर डेव्हलपर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिसेंट्रलाइज्ड ॲप्स तयार करू शकतात. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिसेंट्रलाइज म्हणजे काय? तर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक डिजिटल कॉन्ट्रॅक्ट जो ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होतो. म्हणजे तुम्ही समजा एक बँकेतून लोन घेतला आहे ट्रेडिशनल बँकमधून, तर तुम्हाला डॉक्युमेंट चेक करायला किती टाईम लागणार, सगळी प्रोसेस व्हायला किती टाईम लागणार? तर ट्रेडिशनल बँकनुसार आरामात तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतील. पण इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये ऑलरेडी म्हणजे त्यांच्या रूल्सनुसार ऑलरेडी एक कोड सेट केलेले असतात, की म्हणजे त्यांची कंडिशन फुल झाली की तुमचं ट्रान्झॅक्शन ॲटोमॅटिकली होतं. म्हणजे तुम्ही त्यांच्या कंडिशनमध्ये बसला की तुम्हाला काय करायची गरज नाही, ते ॲटोमॅटिकली ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं. आणि डिसेंट्रलाइज्ड ॲप्स म्हणजे काय? तर यामध्ये लोक गेम्स, फायनान्स ॲप्स, NFT, मार्केट प्लेसेस पण इथेरियम ब्लॉकचेनवर बनवतात. म्हणजेच की याच्यावर गेम्स तयार होतात, फायनान्स ॲप्स तयार होतात, NFTs वगैरे क्रिएट होत आहेत. तर या बेसिकली म्हणजे आपण मोबाईल ॲपसारखंच, मोबाईलचे जसे ॲप्स असतात तसे याच्यावर ॲप्स तयार होतात. सिम्पल वर्ल्डमध्ये तर BTC जे आहे डिजिटल गोल्ड आहे आणि इथेरियम जे आहे हे डिजिटल कम्प्युटर आहे. तर आपण आता बघूया अल्टकॉईन. अल्टकॉईन म्हणजे काय? अल्टकॉईन म्हणजे याचा फुल फॉर्म आहे अल्टरनेटिव्ह कॉईन्स. अल्टकॉईन म्हणजे अल्टरनेटिव्ह कॉईन. BTC आणि इथेरियम सोडून जे सगळे क्रिप्टोकरन्सी आहेत त्यांना अल्टकॉईन म्हणतात. मार्केटमध्ये हजारो अल्टकॉईन आहेत, पण प्रत्येकाचा एक वेगळा पर्पज आणि प्रोजेक्ट आहे. तर एक्झाम्पल थोडक्यात सांगतो, म्हणजे थोडं सांगतो मी तुम्हाला. सोलानामध्ये काय होतं, सोलानाचं सांगतो. सोलानामध्ये सोलाना का वापरतात? फास्ट ट्रान्झॅक्शनसाठी फेमस आहे आणि गेमिंग आणि NFTसाठी वापरले जातात. XRP म्हणजे रिपल, बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी वापरले जातात. म्हणजे फास्ट पेमेंट करण्यासाठी आणि त्याला चीप करायला वापरतात. डोज म्हणजे एक ओरिजिनली एक ते मीम कॉईन होतं, पण कम्युनिटी सपोर्टमुळे ते पॉप्युलर झालं आहे. तर सिम्पल समजून घ्या, जसे मोबाईल्स ॲप्समध्ये प्रत्येकाचं एक वेगळा यूज होतो, जसा व्हॉट्सअपसाठी, इंस्टा फोटोसाठी, यूट्यूब व्हिडिओसाठी, तसंच क्रिप्टो वर्ल्डमध्ये पण प्रत्येक अल्टकॉईनचा एक वेगळा यूज होतो. तर आता आपण बघूया स्टेबल कॉईन. स्टेबल कॉईन म्हणजे काय? स्टेबल कॉईन म्हणजे क्रिप्टो जे स्टेबल ॲसेटला पेक केलेले असतात, जसं की US डॉलर, USD. याचा उद्देश सिम्पल आहे, क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायची, पण प्राईस एकदम फ्लक्च्युएट होऊ नये. तर एक्झाम्पल घ्या, USDT म्हणजे काय? USDT याला थेटर पण म्हणतात. सर्वात फेमस स्टेबल कॉईन 1 USDT इज इक्वल टू 1 USD ला इक्वल असतो. आणि USDC म्हणजे
USDC म्हणजे USD, त्याला पण USDच म्हटलं जातं, USD कॉईन. दुसरा पॉप्युलर स्टेबल कॉईन आहे. बँकिंग ब्रेक रिझर्वमुळे सेफ कन्सिडर होतो. तर याचा कसा यूज होतो ट्रेडिंगमध्ये? सपोज तुम्ही BTC बाय केली आहे 40,000ला, 40,000 रुपीजला तुम्ही BTC बाय केली आहे आणि प्राईस जास्त फ्लक्च्युएट झाले. जर तुम्ही प्रॉफिट सिक्युअर करायचा असेल तर तुम्ही BTCला सेल करणार आहात, कारण आणि त्याला USDमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे सेल करून तुम्ही BTCला, आणि पण तुमचे जे पैसे आहेत ते BTCमध्ये आहेत, पण तुम्हाला सिक्युअर करायचे आहेत तर तुम्हाला ते USDमध्ये कन्वर्ट करावे लागणार. USDमध्ये कन्वर्ट झालं की तुमचं ते स्टेबल राहणार आहे. म्हणजे हे करून तुमचे पैसे स्टेबल राहते, कारण 1 USDT इज इक्वल टू 1 USD बरोबर असतो. हे व्हॅल्यू जी आहे ही स्टेबल राहणार आहे. सिम्पल एक्झाम्पलमध्ये समजा तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले. समजा तुम्ही 1000 रुपये ठेवले, तर बँकेमध्ये 1000 रुपये ठेवले तर ते स्टेबल राहतात. व्हॅल्यू कमी जास्त होत नाही त्याची. तर तसंच क्रिप्टोमध्ये पण तुम्ही USDT किंवा USDCमध्ये पैसे होल्ड केले तर तुमची व्हॅल्यू स्टेबल राहणार आहे मार्केट पडलं तरी. आणि हे एक्झाम्पलमध्ये अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो की समजा तुमचा एक फ्रेंड राहतो US आणि तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. बँकमध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवस लागणार आणि प्रोसेसिंग फी पण जास्त लागणार. पण जर तुमचे क्रिप्टो वापरत असाल जसं की BTC किंवा USDT, तर तुम्ही पैसे फक्त मिनिटामध्ये पाठवू शकता आणि ते ट्रान्झॅक्शन पण सिक्युअर असतात. यामुळे क्रिप्टोला एक नवीन फायनान्शियल रेव्होल्यूशन म्हणतात. तर मित्रांनो, हा होता क्रिप्टो करन्सीचा एक डिटेल बेसिक इंट्रो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ट्रेडिंग बेसिक्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि रिस्क कमी करायची. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या कॉईनसाठी एक डिटेल व्हिडिओ पाहिजे, BTC, इथेरियम की स्टेबल कॉईन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.